शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा दिला वडिलकीचा सल्ला। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपताच बच्चू कडू यांना माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांचा फोन। नितेश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचा करून दिलं फोनवर बोलणे। शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा दिला वडिलकीचा सल्ला। बच्चू कडू यांच्या आंदोलनात कराळे मास्तरांची मध्यस्थी। आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि नंतर लगेचच पवारसाहेबांना कळालं काय बोलून झालं, पवारसाहेबांनी काय म्हटलं? पवारसाहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो। कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि कलेक्टरांनी बावनकुळेसोबत बोलणं करून घेतलं। पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही बैठक लावू। मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना फक्त बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही। पवारसाहेबांनी रात्री कोण येणार आहे, मग त्यांचा पाठिंबा कसा असणार आहे? मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे असं त्यांचे एक माजी आमदार आहे त्यांचा फोन आला। उद्या रोहितदादा येणार आहे बहुतेक। मी सुप्रियाताईशी बी आता कॉन्टॅक्ट करून राहिलो आणि जयंत पाटलासोबत केला, पण जयंत पाटील साहेब मीटिंगमध्ये आहे म्हणे, थोड्या वेळात कॉल करतो म्हणे। आमच्या पार्टीतर्फे जर एक दोन मोठे नेते आले तर अजून आंदोलनाला भव्य दिव्य रूप येऊ शकते किंवा महाविकास आघाडीच्या लोकांनी जर पाठिंबा दिला तर या आंदोलनाला वेगळे स्वरूप महाराष्ट्र लेवलवर निर्माण होऊ शकते आणि शेतकऱ्याचे, मच्छीमारांचे, बेरोजगार युवकांचे, दिव्यांगाचे साधे प्रश्न बच्चूभाऊंनी मांडले आणि ते रास्त प्रश्न आहे। आणि शासनाने ठीक आहे जे अजूनपर्यंत मनरेगाचे पैसे दिले नाही, दुधाचे भाव कमी करून टाकले, त्याची सबसिडी खाऊन टाकली, ठीक आहे, SC STच्या मुलांचे पैसे डायवर्ट करून टाकले, जे पोरं स्कॉलरशिपवर शाळेत कॉलेज शिकत होते। तर या मुद्द्यासाठी जे आंदोलन केलं आहे ते योग्य आंदोलन आहे आणि त्यांना सगळ्या पक्षांनी जर पाठिंबा दिला तर महाराष्ट्राचं भव्य रूप महाराष्ट्रात हे आंदोलन घेऊ शकते। त्याच्यामुळे मी पवारसाहेबांसोबत आता कॉन्टॅक्ट करून दिला, बच्चू भाऊंचा बोलणं करून दिलं आणि एक सविस्तर चर्चा झाली। आता सुप्रियाताई आणि जयंत पाटलाशी मी बोलणं करून दिलं। हां बच्चू बोलतो। हां त्याने आता आज कलेक्टर आले होते, कलेक्टर आणि SP आले होते। पालकमंत्र्यांशी बोलणं झालं, ते म्हणतात आम्ही मीटिंग लावू। म्हटलं आम्ही मीटिंग लावण्यावर काही उपोषण मागं घेत नाही, आम्हाला निर्णय पाहिजे, निर्णय झाल्याशिवाय आम्ही काही मागं हटणार नाही। हॅलो पालकमंत्री कोण आहे? कलेक्टर पालकमंत्री बावनकुळे आहे, बावनकुळे। हां हॅलो मीटिंग ते मुख्यमंत्र्यांसोबत लावतो म्हणत होते। मीटिंग तर मागे झाली होती, निर्णय घेतला पाहिजे, निर्णय घेतला ते पहिले पाठवा। आवाज उद्या तुमच्याकडून कोणी आलं तर बरं होईल। हाँ 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 हाँ